जीपे करण्यात आले आणि त्यानंतर याचे चेतन म्हात्रे त्यांना देखील 500 रुपये आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवले मला वाटते. एकदा चेतन म्हात्रे करता देखील जोरदार टाळ्या. टायगर अभी भी जिंदा आहे आणि दाखवून दिले की या परिस्थितीचा मी आदर्श खेळाडू आहे आणि माझ्यामध्ये ती क्षमता आहे. काल रात्री त्यांनी सांगितलं की मी प्लेइंग 11 मध्ये खेळणार नाही, फिट नाही आहे, टीम मध्ये बसत नाही आहे, परंतु टीमने भरोसा दाखवला म्हणून सांगितलं की स्वतःला कधीही कमी समजू नका आणि जेव्हा जेव्हा वाघ शांत असतो ना तेव्हा तेव्हा तो घातक असतो. टायगर सारखीच जबरदस्त गोलंदाजी चेतन म्हात्रेने पुन्हा एकदा करून दाखवले. का म्हटला जातो एक आदर्श खेळाडू. काय मॅच राहिला. एकविरा नायगाव टीम करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त प्रदर्शन. या नायगाव ग्राउंडचा दादा संघ इथे पराभव होतोय. कल्पेश म्हात्रेची जी बॅटिंग अफलातून इनिंग. आरके एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा किणी या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना. कमलेश दादांना देखील पाहतोय. अक्षय या सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. भव्य स्पर्धा, देखणी स्पर्धा, मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, गौरवशाली ही स्पर्धा. आरके धमाका, बिग बॅश, बिग बॅटल, बिग फाईट, टेनिस क्रिकेटचा थरार. अनेक पाहुण्यांचं आगमन झालं त्यांचा उल्लेख अगदी थोड्या वेळात आम्ही करणार आहोत. परंतु आजचे जे मॅचेस आहे ना अफलातून. मिलिंदजी बावकर अंपायर. मिलिंद बावकर टॅटू लवर. चला आपण मैदानाचा ताबा घ्या. रणजित दादांचं ज्यावेळी नाव असते टायटल ज्या स्पर्धेला ती स्पर्धा नेहमीच डंका वाजवते आणि या पालघर जिल्ह्यामधलं एक युवा नेतृत्व, युवा कर्तृत्व, युवा वक्तृत्व, युवा वर्चस्व ज्यांचं नेहमी राहिले. समाज कार्यासाठी नेहमीच तत्पर आहे. सामाजिक कार्य त्यानंतर शैक्षणिक कार्य ज्यांच्या वतीने केले जाते. सर्वांचे लाडके. खऱ्या अर्थाने नायगाव कोलीवाड्यामध्ये भरपूर चांगली रिस्पेक्ट नेहमी आहे रणजितदादा किणी यांना आणि त्यांच्याच नावावरती आधारित असलेले हे टायटल आरके धमाका, बिग बॅश, बिग फाईट. सर्वात लेट एंट्री कोणत्या संघाची झाली ना तर द ग्रेट मराठा संघ लेट आलाय आणि 2 मॅच थेट जिंकलाय. भरपूर दिवस पाहिलं तर द ग्रेट मराठा संघ स्ट्रगल करत होता आणि या स्पर्धेमध्ये आजच्या हाफ मधला 2 मॅच जिंकलाय. अंतिम मुकाबला खेळण्याकरता रेडी आहे. नुकताच निशांतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला. फुल एनर्जी आणि जबरदस्त. कॉमेंटेटर जर ढिला पडला ना एखादा मॅच मध्ये तर मॅच ढिली पडते म्हणून तत्पर राहावं लागते कॉमेंटेटरला देखील आणि चांगली मॅच बनवली कॉमेंटेटर अंपायर आयोजकांनी. जाऊया या मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर हार्दिक. मॅच आपण पाहतोय चौथा मॅच. पहिल्याच बॉल वरती मिड ऑफ दिशेने बॉल गेलाय. 1 रन. भक्तिराम डुंगे हा संघ आपण पाहतोय भिवंडी पट्ट्यातील एक जबरदस्त संघ आहे आणि एक ताकदवर संघ. नुकताच उल्लेख केला होता की एक फायनल देखील या संघाच्या नावावर आहे आणि म्हणूनच एक भव्य स्पर्धा खेळण्याकरता हाही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन 1 धाव. अष्टविनायक नायगाव संघाला कोण विसरेल. त्यांची स्पर्धा सेमी फायनल पर्यंत पोहोचला आणि तिथे काय बोलबाला राहिला सतेज कोहली आणि संपूर्ण टीमचं. फुल टॉस बॉल. जैसी गेन वैसी नसीहत. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. 6 समाजसेवक दमदार मनान दिलदार. समाजसेवक दमदार मनान दिलदार. आमचा रणजित गिनी दादा, आमचा रणजित गिनी दादा, आमचा रणजित गिनी दादा. आगीची तलवारी सारखाच प्रहार. सीमा पार षटकार. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे येते. टोटल धावा 7. 2 बॅटर आपण पाहिले ना तर एका साइडला सर्वेश सध्या त्याच्या बॅट मधून षटकार येतोय आणि नॉन स्ट्राइक इनला देवांग.
यावेळी चाबुक शॉट आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक 2 इन अ रॉ षटकार. आगीची तलवार आमचा रणजित गिनी दादा. आगीची तलवार आमचा रणजित गिनी दादा. आगीची तलवार. काय जबरदस्त फटकेबाजी. आडव्या बॅटने आडे हातो बल्लेबाजी आणि आता गोलंदाजावरती केला अटॅक. 6 धावेने धावफलक वेगाने पुढे येत आहे. टीमची धावसंख्या 13 हार्दिकचे वाजल्यात, परंतु 1 ते 2 षटकार आले म्हणून एखादा गोलंदाज खराब होत नाही. हार्दिकला माहिती आहे कमबॅक कसं करायचंय, कुठे चुकी केली, कुठे प्लस आणि मायनस पॉइंट आहेत ना हे ओळखावं लागेल. 13 धावा 3 बॉल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सर्वेश. यावेळी राईज केलेला बॉल गॅप मध्ये इन टू द गॅप. सरळ चेंडू जातोय सीमा पार. दिल मांगे मोर. वेलकम फोर चौकार. साठी तो झटला. न्यायासाठी पेटून उठला. न्यायासाठी पेटून उठला. न्यायासाठी पेटून उठला. होणार नाही असा नेता कुठला. मनाचा सलाम त्याला तो असला. मनाचा सलाम त्याला तो असला. मनाचा थँक्यू. सलाम त्याला तो रुपेश असला. भेंडेकर यांनी आणखीन एक माहिती दिली की रणजितदादा किणी यांच्या नावाने या नायगाव कोळीवाड्यामध्ये एक भव्य नाईटची स्पर्धा त्यांना भरवायची आहे आणि लवकरच ती स्पर्धा येईल. रणजितदादा किणी यांचंच टायटल त्या स्पर्धेला येईल. एक भव्य नाईटची स्पर्धा या नायगाव कोळीवाड्यामध्ये पाहायची आहे आणि दीपेश ढिंडेकर आणि संपूर्ण टीम नक्कीच त्या गोष्टीचा विचार करेल. सध्या मॅचकडे वळतोय. ओ यावेळी काय बॉल टाकलाय. जबरदस्त तिखट बाउन्सर म्हणजेच रायझिंग बॉल. ओव्हर जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये सध्याच्या घडीला टीमची धावसंख्या आहे 17 धावा. काय प्रेक्षकांची गर्दी, काय एन्जॉयमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून. चहू बाजूने भगवमय वातावरण आणि या स्पर्धेचा आकर्षण 7 समुद्र पार. म्हणून सांगितले की अनेक साऱ्या स्पर्धा येत आहेत. 2 लाखाच्या स्पर्धा जिथे 12 संघ 10 संघ खेळतायत. 3 ओव्हर 2 ओव्हर मॅच आपण पाहतोय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक मॅच 4 ओव्हर. काल देखील शेवटचा मॅच 4 ओव्हरचा राहिला. काल मंदार गरुडेला पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं तर श्रेयश इंदुलकरला पाहिलं, निलेश म्हात्रेला पाहिलं. अनेक सारे तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटचे आपण पाहिले कालच्या दिवसात. आडव्या बॅटने खेळायचा होता. लेग बाईटच्या माध्यमातून सध्या ही धाव असेल. 1-1 धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 18 धावा 1 ओव्हर. या स्पर्धेचे आणखीन मुख्य आयोजक मनीष ढिंडेकर यांना देखील आपण पाहतोय. दीपेश ढिंडेकर यांचे बंधू आणि चांगला सपोर्ट या स्पर्धेला ते करतायत. 1 ओव्हर 18 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. कंटिन्यू आपण ऐकणार आहोत. सध्या बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झाला एकविरा नायगाव संघ. हडलक सनी आणि संपूर्ण टीम जबरदस्त प्रदर्शन. कारण की भरपूर सारा फॅन बेस आहे या ग्राउंड वरती. घरचं मैदान आणि घरचे सपोर्टर, परंतु ते तितके निराश नसतील कारण की समोर द ग्रेट मराठा त्यांचे चांगले मैत्री संबंध आहे आणि म्हणूनच त्या संघाला ते सपोर्ट करतायत. टीमची धावसंख्या आहे 18. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती आला आहे नवनाथ भाटकर. पहिला बॉल नवनाथचा. 1 धाव सध्या कंप्लीट. थोडस जगलिंग राहिले. रनआउटची संधी. रनआउट हुकला गेलाय. 2 धावा. मिस्टर प्रशांत कुबडीकर यांना आपण पाहिलं त्या ठिकाणी याच मैदानावरती अष्टविनायकच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. म्हणून अष्टविनायक नायगाव संघ देखील या मैदानाचा दादा संघ आहे आणि एकदा का लई मध्ये आला तर भल्या भल्यांना पाणी पाजलं या संघाने. यॉर्कर लेंथ. यावेळी मात्र जबरदस्त बॉल. भन्नाट वेग. यॉर्कर लेंथ. नवनाथ भाटकर या गोलंदाजाला आपण पाहिले.
नेहमी पॉवर प्लेची ओव्हर टाकणारा गोलंदाज आहे. सध्या षटक क्रमांक 2 त्याच्यावरती जिम्मेदारी आणि सध्याच्या घडीला 21 धावा. चांगली बॅटिंग करतायत. भिवंडीतून जो नवीन संघ येतो या मैदानाची रचना या मैदानाचा विचार करूनच बॅटिंग करावं लागते आणि अगोदरच्या मॅचेस पाहिलेल्या आहेत. डुंगे संघ आपण पाहतोय बलाढ्य संघ आहे आणि सध्या या संघाविरुद्ध नवनाथ भाटकर चांगली गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने केलाय स्वीप. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्सने चौकार. आशीर्वाद आहे त्याच्या शिरावर. आमचा रणजित केनी दादा, आमचा रणजित केनी दादा, आमचा रणजित केनी दादा, आगीची तलवार. आमचा रणजित केनी दादा, आगीची तलवार. 4 धावेने धावफलक वेगाने पुढे येते. टीमची धाव संख्या आहे सध्याच्या घडीला टोटल 25, काम 25. भरपूर मेहनत दीपेश ढिंडेकर या स्पर्धेमध्ये न थकता न थांबता न घरी टाइम देता संपूर्ण वेळ या स्पर्धेला दिलाय आणि पाहिलं तर जबरदस्त स्पर्धा. आडव्या बॅटने फटका प्रॉमिसिंग आहे का? येस डेफिनेटली. वाऱ्याशी बोलत बोलत वाऱ्याशी संवादत येतोय षटकार. त्यांना आपण पाहतोय आर के धमाका बिग बॅश आणि त्यांचं हे टायटल सॉन्ग. काय स्पर्धा राहिलंय. षटकार षटकार आणि षटकारच पाहायला मिळत आहेत. थोडस एसटी रक्षक रेडी नाही आहे आणि इथे मात्र डेड बॉल घोषित केलाय. टीमची धावसंख्या 4 बॉल 31 धावा. बाजूला जे आयोजक आहेत त्यांना विनंती आहे की शांतता राखा प्लीज. माईक वरती आवाज जातोय. लाईव्ह स्पर्धा आहे तर आपण शांतीने मॅच एन्जॉय करा. स्ट्रेट फटका खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. हार्दिक आहे त्या ठिकाणी. आरामात बॉल पकडलाय आणि त्याने दाखवलंय की येते मेरे बाय हात का खेळले. 1 रननी धावफलक पुढे येते 32च्या घरामध्ये. जियांचे नायगाव संघ देखील फुल ड्रेस कोड वरती आहे. त्यांना वाटलं होतं की एखादा संघ जर आज कमी आला तर डायरेक्ट एंट्री त्या संघाची होती, परंतु आयोजक आहेत आणि मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये जियांशी नायगाव संघाला पाहतोय. लोअर फुलटॉस बॉलला पायावरचा बॉल होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट होतोय. म्हणजेच या 2 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या जी आहे 33 धावा. जबरदस्त बॅटिंग. भक्तिराम डुंगे संघ पाहतोय. भिवंडी पट्ट्यातील संघ तर एका साईडला वसई तालुक्यातील संघ. मजा येते. ईस्ट वेस्टची लढाई. घेऊया एक डीजे ब्रेक. डुंगे संघ आपण आणि बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये 2 ओव्हर मध्ये 33 केल्यात. बॉलिंग मार्क वरती आलाय रितेश गंगेकर. एक फिरकीचा जादूगर. कमी धावा देणं, विकेट घेणं आणि बॉलला दोन्ही बाजूने टर्न करणं ही खासियत या गोलंदाजाची आहे. ऑन साइडला सतेज कोळी आहे. 1 रन कंप्लीट. 1 रनने टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला आहे टोटल 34 धावा 34. जेव्हा जेव्हा 2 गोलंदाज मार खातात तेव्हा तेव्हा रितेश गंगेकर नेहमी कंजूसी केले आणि पाहूया रितेशच्या विरोधात आक्रमण होईल की विकेट घेईल. आडव्या बॅटने विकेट जाण्याची दाट शक्यता. प्रशांत कुबडीकर डाऊन दी बॉल. नितेश आहे निकेश आणि त्याने हा झेल टिपलाय. गेला विकेट.
10 बॅटिंग केली. देवा गजलावर पाहिलं तर 5 बॉल मध्ये त्याने 12 धावा केल्या. टीमची धावसंख्या आहे 34 धावा. डायनल आला या परिस्थितीमध्ये. डायनलने अनेक वेळा षटकार चौकार ठोकले. सिक्सर किंग 1 डाऊन करता आणि मेन बॅटर आहे या संघाचा. आल्या आल्या इनसाइड आउट. पटका फसलाय. आता बरोबर प्रशांत आहे, चूक करणार नाही. टिपलाय झेल. बॅक टू बॅक रितेश गंगेकरने घेतलेत. सध्या निराश केलं या ग्राउंड वरती. तुषार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आणखीन एक तुषार घुसेकर या टीम मध्ये देखील आहे. तुषारने कॅच घेतला नाही. तुषारकडून पारितोषिक लावलंय योगेश साठी. 100 रुपयाचा कॅश प्राइज. जर कॅच घेतला योगेश कोहलीने तर तुषार उर्फ पप्पी यांच्याकडून 100 रुपये. हॅट्रिक बॉल. काय हॅट्रिक होईल? आवाज आलाय का? यस डेफिनेटली. टाळ्या झाल्या पाहिजे. नाव आहे रितेश गंगेकर आणि त्याचं काम आहे विकेटवर विकेट, विकेटवर विकेट, विकेटवर विकेट. गंगेकर असा गोलंदाज आहे, जेव्हा जेव्हा 2 गोलंदाजाला मार पडतो ना तेव्हा तेव्हा कंजूसी करतोय. आणि या मॅच मध्ये सलग 3 बॉलवरती 3 विकेट. टाळ्या झाल्या पाहिजे. रितेश करता हॅट्रिक घेतले या स्पर्धेमध्ये. आणि रणजित दादा किणी आरके फाउंडेशनचे सर्वे सर्वा यांच्याकडून आलेत 1000 रुपये रितेश गंगेकर यांच्याकरता. काय जबरदस्त गोलंदाजी. म्हणून सांगितलंय की वय वाढत गेलं म्हणून माणूस आपला टॅलेंट मात्र कमी करता कामा नये. आणि इथे रितेश गंगेकर जबरदस्त गोलंदाजी. 1000 रुपये आमच्यापर्यंत जमा केल्यात रणजितजी किनी साहेबांनी. न्यू बॅटर आलाय मिस्टर मोहिंदर भगत. या बॅटरला पाहतो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. टाइमपास करू नका प्लीज. यस दीपेश दिंडेकर काहीतरी माहिती देत आहेत. धावसंख्या स्थिरावलंय. टीमची धावसंख्या आहे 34 धावा. तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे मी म्हणेन. बॅटिंगवाला भक्तिधाम डुंगे संघ आपण पाहतोय. आणि ज्यावेळी असे संघ येतात ना भिवंडी, मुंबई, पालघर, तर मजा येते एखाद्या स्पर्धेला. आणि आज तो क्रेज फार मजा येते या स्पर्धेला. म्हणून आर के धमाका हे नाव उगाच दिलं नाहीये. या स्पर्धेमध्ये अनेक धमाके पाहणार आहोत. अजून एक धमाका. रितेश गंगेकर काय गोलंदाजी केले या मॅच मध्ये. अवघ्या जर पाहिलं ना अवघी 1 रन दिले, 3 विकेट घेतले, 4 डॉट बॉल सलगचे. काय गोलंदाजी. 5 बॉल. टीमची धावसंख्या 34. किपरचा देखील कौतुक करेन. क्लोज किपिंग. जबरदस्त बॉल अडवतोय तेजस कोहली यांना आपण पाहतोय. यावेळी मात्र इनसाइड आउट कव्हरला केलाय. एक्स्ट्रा कव्हरला निकेश बॉलच्या मागे आहे आणि 1 धाव. ओव्हर झाले आणि या ओव्हर मध्ये पाहिलं तर काय इम्प्रेस केलंय, काय इम्पॅक्ट टाकलंय. जबरदस्त गोलंदाजी. टीमची धावसंख्या 3 ओव्हर 35. थँक्यू. वज्रेश्वरी गावातील उपसरपंच आणि एक आदर्श खेळाडू यतीनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. उपसरपंच आहेत आणि त्यांना विनंती करीन की आमच्या मुख्य मंचावरती येण्याची आपण कृपा करावी. आपलं हार्दिक स्वागत आहे या आमच्या VIP डाईसवर. आणि त्यांच्या सोबत मॅक्स दादा देखील आहेत.
त्यांना देखील विनंती करीन की आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती. वेलकम यतीन पाटील. जर पाहिलं तर वज्रेश्वरी गावामध्ये चांगलं कार्य ते करतायत. उपसरपंच हा मोठा पदभार आणि चांगलं कार्य त्यांच्या वतीने. त्यांच्यासोबत मॅक्स दादा आहे आणि येणारा मॅच अकलोली आर के संघ आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या अपोजिट मड संघ आहे. मजा येईल त्याही मॅच मध्ये. जीत आलाय बॉलिंग मार्क वरती. स्लॉग ओव्हर करता जीतचा वापर केलाय. पहिला बॉल जीतचा. बॅटची एज शॉट थर्डमॅनला बॉल गेला आहे. इथे कॅच होऊ शकली असती का प्रश्न विचारलाय. कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही. 1 रन येते. 1 रननी धाव पळक 36. चांगल्या कमबॅक. बघा 2 ओव्हर मध्ये पाहिलं तर टोटल 33 होत्या. 33 नंतर 2 आल्या 35. 35 नंतर आता 1 36. मागील 7 बॉल मध्ये आल्या टोटल 3 धावा आणि मागील जर विचार केला ना 9 बॉल तर 9 मध्ये आल्या टोटल 5 धावा 3 विकेट. इथे कुठेतरी सिंगल डबल, कुठेतरी स्ट्राईक रोटेशन, कुठेतरी विसरलाय टीम भक्तिधाम डुंगे संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल काही षटकार चौकार की विकेट म्हणून सांगितलं की षटकार चौकार की विकेट, तर बॅटरने सांगितलं येस डेफिनेटली षटकार. या पालघर जिल्ह्यात या नायगाव शहरात, या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. सर्वेश सर्व गुण संपन्न खेळाडू आणि सध्या सर्वेशच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावेने धाव पळक वेगाने पुढे 42. काय बॅटिंग करतोय सर्वेश, ज्याच्या बॅट मधून 10 बॉल 27 धावा आल्यात. 270चा स्ट्राईक रेट त्याचा आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. टाइमपास होतोय नवनाथ. चला क्विक अँड फास्ट. टीमची धावसंख्या आहे 2 बॉल 42 धावा. 27 वरती खेळतोय सर्वेश आणि प्रेशर सध्या जीत वरती आहे. जीतला माहिती आहे 1 षटकार आल्यानंतर कोणता बॉल टाकायचा आहे, कसा विकेट घ्यायचा आहे आणि सर्वेशला माहिती आहे की कोणता बॉल येणार आहे, कशा प्रकारे अटॅक सर्वेश करेल. हाफ ट्रॅकर बॉल, फसवा बॉल, विकेट जाईल का नाही. इथे काय घडतंय. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न कदाचित झाला असता परंतु एकही रन घेतला नाही. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. कॉन्फिडन्स योग्य दिशेने जाईल की कुठेतरी अडचणी येतील, येणारे बॉल दर्शवितील. या नक्कीच कदाचित 1 धाव किंवा रनआउटला विकेट अफोर्डेबल असता परंतु ते एकही धाव नाही. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आहे 42 धावा 3 बॉल. क्रिकेटमध्ये असे दृश्य अनेक वेळा पाहिले, कधी विकेट कधी षटकार. म्हणूनच यासाठीच केला होता अट्टाहास. चेंडू जातोय फाईन लेग पट्ट्या बाहेर. भव्य षटकार. आरके धमाका 6. नाव गाजतय कोणाचा चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. 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 नक्कीच नाव तर गाजते आरके ग्रुपचा, कारण की आरके ग्रुप म्हटलं तर जुचंद्र गावातील सर्वात मोठा ग्रुप आणि नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा ग्रुप. असं नाही की क्रिकेटवरती फोकस, अनेक सामाजिक शैक्षणिक कामं ज्यांच्या वतीने केले जाते. आरके फाउंडेशन आहे म्हणून सांगितलंय की आरके हे नाव नाही आहे, हे ब्रँड आहे. आणि रणजितदादा किनी नेहमीच प्रत्येकाच्या पाठीमागे धावून येणारा व्यक्तिमत्व. आडव्या बॅटचा वापर केलाय. मिड विकेटला बॉल गेलाय. त्या ठिकाणी निकेश आहे, बॉलला अडवले, फेकी केले, स्ट्राईक एंडला फेकी. म्हणून सांगितलं की मगाशी देखील अशी कृती आली असती तर अजून 1 धाव असती. इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅकिस 5 बॉल. पन्नास 5 बॉल. यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय यानंतरचा होणारा मॅच.
एका साईडला आर के अकलोली तर मड बॉईज मड 11 अशा प्रकारचा हा मॅच टॉसला टॉस बॉक्सच्या दिशेने दोन्ही कॅप्टन येतील. ओ स्लोअर वन इथे मात्र बॅटरने DRH ची मागणी केली. पाहूया वाईड आहे की डॉट बॉल आहे. डॉट असला तर इनिंग समाप्त, वाईड असला तर एक बॉल टाकावा लागेल. 49 धावा आहेत 5 बॉल. अष्टविनायक नायगाव जागेवरती थांबायचं, आपण ग्राउंड सोडू नका. फेअर डिलिव्हरी आणि या पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या आहे टोटल 49. 50 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. सर्वेशच्या बॅटमधून सर्व धावा आल्यात, म्हणूनच सर्वेशनी जबरदस्त बॅटिंग केली. 34 धावा. म्हटलं तर रणजितदादा किणी चांगले संबंध आहेत अकलोली या संघाशी, म्हणूनच आरके या नावाने आज त्या संघाला आपण पाहतोय. विलास पाटील रणजितदादा किणी यांचे जिवलग मित्र आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला क्विक अँड फास्ट प्लीज या दोन्ही टीम. जबरदस्त हा कटआउट, हा बॅनर आपण पाहतोय. टॉस का बॉस आणि सर्व आमचे जे आयोजक आहेत त्यांचा हा सर्वांचा कटआउट आपण पाहतोय. कॅमेरामॅननी झूम केले आणि हे जे सर्वजण आहे त्यांच्यामुळे ही स्पर्धा नेहमी यशस्वीरित्या पार पडत असते. आणि या स्पर्धेमध्ये या सर्वांचा मोठा हातभार आपण पाहतोय. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. जियांशी 11 व RK ग्रुप आयोजित RK धमाका बिग बॅश टॉस का बॉस टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि तिथे टॉस केला जाईल. दोन्ही टीम फास्ट या प्लीज. RK अकलोली आणि मड बॉईज. मड संघ कुठे आहे? मला वाटते कॅप्टन अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. अकलोली टीमचा कर्णधार आलाय. मड बॉईज मला वाटते मड बॉईजचा कॅप्टन आलेला नाहीये. जाऊया पुन्हा एकदा या होणाऱ्या मॅच कडे. आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पाय निशांतजी पाटील यांचा. घेऊ
तर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. पंचांचा अधिकृत इशारा. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा बनल्या तब्बल 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. सलामीला जर पाहिलं तर प्रशांत आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं सतीश मैदानावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न. मॅचची आतली कड लागली. फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फक्त एकच धाव मिळते. प्रशांत कुबडीकर हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सतीश कोई. एक सलामीची जोडी. 50 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये भक्तिदाम डुंगे या संघाने तब्बल 49 धावा बनवल्या. काही जबरदस्त बॅटिंग केली. सर्वेशने तब्बल 34 धावा या मॅचमध्ये बनवल्या. आणि तदनंतर जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये रितेश गंगीकर विकेट हॅट्रिक त्यांनी या मॅचमध्ये घेतली आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या. त्या मॅच या पहिल्या डावामध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. हो, यावेळेस देखील चांगला फटका, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. स्क्वेअर लेग रिजनला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फक्त एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आरके धमाका बिग बॅश 2026 तुम्ही पाहताय. एक लाजवाब क्रीडा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील यॉर्कर लेनचा चेंडू होता. चॉप केलाय, चेंडूला कापलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आणि फक्त इथे एकच धाव. प्रणय त्या ठिकाणी होता आणि खूप चांगली फिल्डिंग प्रणयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये सर्वेश प्रभावित करतो, इम्प्रेस करतो या मॅचमध्ये. हो, वेगवान बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेट रिजनला फिल्डर त्या ठिकाणी येतात. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. वा, काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. भक्तिदाम डुंगे संघ खऱ्या अर्थाने या संघामध्ये मोठे चेहरे नाही आहेत. या संघामध्ये प्रतिष्ठित खेळाडू नाही आहेत. यंगस्टर आहे, युवा संघ आहे आणि खऱ्या अर्थानं भिवंडी परिसरामध्ये देखील या संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. अलीकडच्याच काळामध्ये पिंपळनेरच्या क्रीडांगणावरती GCA अंतर्गत खेळत असताना फायनल जिंकली होती भक्तिदाम डुंगे संघाने. आणि आज जर पाहिलं तर या क्रीडांगणावरती संघ पाहायला मिळतोय. हो, खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एकदा मिळाली. दुसरीचा प्रयत्न. वेगामध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. प्रशांतच्या बॅटमधून 2 धावा आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 6 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचे षटक आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. अक्षय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑन आहे त्या ठिकाणी. प्रयत्न करताय, जजमेंट चुकलंय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. जरा फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग रिझन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते आणि तिथे झेल सुटलाय आणि ती 4 धावा. तर की टॉस करतो. एका बाजूला आरके एंटरप्राइजेस अकलोली आणि मड या 2 संघामध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अक्षयची साठम आहे. टॉस केला जाईल. या विलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चार ओव्हरचा मॅच. 1 ओव्हर पॉवर प्ले. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. सर्व मॅच आज 4-4 ओव्हरचेच आहेत. टॉस आपण करतोय. खास बनवला आहे या स्पर्धेकरता टॉस. आरके धमाका बिग बॅश आणि एका साईडला GNC 11. होणारा मॅच 4 ओव्हर. मड बॉईज कॉलिंग करेल. बघूया. दोन्ही टीमला विलास पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. आरके बिग बॅश आणि ते सालाय. डिसिजन कळवायचं आहे टॉस जिंकलेल्या मड 11ने. ऑल द बेस्ट. मॅच चालू आहे म्हणून जास्त चर्चा नसेल तर टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय मड 11ने. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू टिका स्पोर्ट. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंग एंडला सतीश कोई. पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनल्या. चांगली गोलंदाजी सर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या चेंडूवरती खराब फिल्डिंग. खऱ्या अर्थानं तो झेल होता आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा फलंदाजाला मिळाल्या. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला सतीश.
या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेत, कव्हर पॉईंटला फिल्डर वेगाने धावतायत, बॉल थांबेल का, नाही थांबणार, बॉल सीमारेषा ओलांडतोय, सतीशच्या बॅटमधून आलाय चौकार. सेवक माणूस भला मनान आहे साधा, अरे समाज सेवक माणूस भला मनान आहे साधा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा, आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा, आहे फेमस जुचंद्र गाव. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं चेडूला उडवलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग सतीशच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली, परंतु स्वप्नीलच्या या षटकामध्ये धावा येताना तुम्ही पाहताय पहिल्या चेंडूवरती चौकार. मागील 2 चेंडू जर पाहिले अष्टविनायक नायगाव संघासाठीच खूप चांगले पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सतीशला तुम्ही पाहता. यावेळेस देखील पूल केलाय मोठा फटका सतीश कोळीच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हे समाज सेवक आहे लई छान, गावागावात मिळतोय मान, गावागावात मिळतोय मान, गावागावात मिळतोय मान. हे दादाचं गाती सारे गुणगान, गोरगरीबाला करीती दान, गोरगरीबाला करीती दान, थँक्यू. गोरगरीबाला करी. सतीश कोळी सारख्या फलंदाजाला तुम्ही हाफ ट्रॅकर अकूट टप्प्यात चेंडू टाकू शकत नाही आणि त्या चेंडूवरती जर पाहिलं तर मोठा फटका सतीशच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. मागील 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. पहिला फटका जर पाहिला तर पॉईंट क्षेत्रामध्ये, इथे जर पाहिलं तर मिड विकेटला. मैदानाच्या चहू बाजूने फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे सतीश कोळी. कमालीची बॅटिंग या मॅच मध्ये करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 20 धावा. इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे देखील आडव्या बॅटनं स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सतीश कोळी रंगात आलेत आणि काय जबरदस्त बॅटिंग करतायत. आणखीन एक चौकार. बन्यारा तोड नाही त्याला होती सारे फिदा, आर रुबा बन्यारा तोड नाही त्याला होती सारे फिदा. अरे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा, आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. येणारे 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सतीश कोळी रंगात आलाय, अप्रतिम बॅटिंग करू लागले या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू लागलाय, शरीराचा वेध आणि इथे समोर सापडलाय पायचीच्या स्वरूपात. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा, आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा. दादा लय मनान बसलाय, दादा लय मनान बसलाय, दादा लय मनान. हे साथीला असतो भाई मोहन, दमहाई दादाच्या नावान, दमहाई दादाच्या नावान, दमहाई दादाच्या नावान. माझ्या चंडिकाईचा आशीर्वाद दादाच्या पाठीशी सदा, माझ्या चंडिकाईचा आशीर्वाद दादाच्या पाठीशी सदा. या ठिकाणी आदरणीय सन्मान्य यतीनजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं अकलोली ग्रामपंचायतचे ते उपसरपंच आहेत यतीनजी पाटील आणि पुढच्या मॅच मध्ये त्यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हार्दिक साडी यावेळेस जर पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू होता. चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफ त्या ठिकाणी पुढे येतोय. फक्त एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा स्वप्नीलने खर्च केल्यात. महत्वाची विकेट सतीश कोळीला त्यांनी बाद केलं कारण सतीश आक्रमक झाले होते आणि महत्वाची प्राइसलेस विकेट या मॅच मध्ये स्वप्नीलने घेतली आहे.
नवीन फलंदाज हार्दिक मैदानावरती दाखल झालाय. आतापर्यंत एका चेंडूवरती एका धाव्यावरती तो खेळतोय. यावेळेस देखील पुलटॉ चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत त्या ठिकाणी संघर्ष करतोय. मोठा फटका घेऊ शकले असते परंतु परिपूर्ण बीट झालेत. आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावांचा पाठलाग करत असताना अष्टविनायक नायगाव या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या 26 धावा. चला मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित खिनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित खिनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित खिनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित खिनी दादा. साईबाबांचा सेवक झाला नावाचा त्यांच्या आई बोलबाला. एक सायो दादा लई दिलवाला न्यारी त्याची राधा. अरे सायो दादा Thank you. लई दिलवाला. संघाची धावसंख्या 26 धावा. येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये अष्टविनायक नायगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आर के धमाका बिग बॅश 2026 तुम्ही पाहताय. GNC11 आर के ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. आर के दादाच्या सन्मानासाठी आर के दादाच्या अभिमानासाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर GNC11 या संघाने केलेलं आहे. दीपेश दादा दिंडेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत कुबडीकर या फलंदाजाला तुम्ही पाहताय. सलामीला प्रशांत आला या मॅच मध्ये परंतु आतापर्यंत तो शांत राहिलाय. इथून त्याला आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळते. रायझिंग डिलिव्हरी होती. टॉस झाला होता. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 27 धावा. येणाऱ्या 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये हा षटक भरपूर निर्णायक आहे. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये हर्षला चांगली कामगिरी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकावा लागेल. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला रोखावा लागेल. हर्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला भेटते. कव्हर पॉईंट त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळले. फिल्डर येत आहेत वेगाने परंतु बॉल थांबेल का? नाही थांबणार. बॉल सीमारेषा ओलांडते. प्रशांतच्या बॅटमधून येतोय चौकार. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित खिनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित खिनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित खिनी दादा. आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा Thank you. रणजित खिनी दादा. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्युट केला. स्ट्रोकसाठी जागा बनवली. कव्हर क्षेत्र वॅकेंट एरिया आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याचाच फायदा घेतला. गॅपमध्ये खेळले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चौकार या मॅचमध्ये प्रशांतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. हर्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न परंतु कावू कॉर्नर फेसला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. फिल्डिंग चांगली. इथे सेकंडचा कॉल केलाय. फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावा. काही जबरदस्त बॅटिंग केली आहे अष्टविनायक नायगाव संघाने. 4 षटकामध्ये 50 धावांचं टार्गेट. सुरुवात खराब झाली होती. पहिल्या षटकामध्ये कमी धावा बनल्या परंतु सतीश कोहितच्या बॅटमधून धावा आल्या. प्रशांतच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. इथून विकेट हवी आहे भक्तिधाम डुंगे या टीमला. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. इथे स्वैर मारा पाहायला मिळतोय. खराब लाईन डिशाईन चेंडू आणि इथून जर पाहिलं तर सातत्याने धावा खर्च होत आहेत. कमबॅक करावा लागेल. हर्ष युवा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या नावाला शोभणारा खेळ, आपल्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ या मॅचमध्ये त्याला करावा लागणार आहे.
कारण समोर जर पाहिलं तर अष्टविनायक नायगाव संघ खऱ्या अर्थाने या परिसरातील एक चांगला संघ आहे. यावेळेस मोठा फटका फलंदाज हार्दिकच्या बॅट मधून पाहायला मिळतो आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार चंद्राचा होतो आई टायगर आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना हार्दिकच्या बॅट मधून धमाका या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. हर्ष यांच्या विरोधात आक्रमण केलंय. या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर साऱ्या धावा हर्षने खर्च केल्यात. कमबॅक करावा लागेल. राऊंड विकेट. हर्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. खराब गोलंदाजी हर्षने या मॅच मध्ये खराब गोलंदाजी केली आहे. भरपूर सारे चेंडू टाकलेत, वाईट बॉल टाकलेत आणि खऱ्या अर्थाने 3 धावा बनल्यात अष्टविनायक नायगाव संघासाठी. संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 40 धावा. आणखी 10 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगलं कार्य करावं लागेल, परंतु एका बाजूला जबरदस्त भागीदारी 2 फलंदाजामध्ये. यावेळेस देखील आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. वाह वाह हार्दिक वाह, काय बॅटिंग करतोय. आणखी पाहायला मिळते अफलातून बॅटिंग या मॅच मध्ये हार्दिक करतोय. पूर्णपणे फलंदाजांवरती गोलंदाजांवरती त्याने आक्रमण केलंय. अप्रतिम बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा इथे देखील पुढे आले खेळण्यासाठी हवेत आहे. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचतायत, परंतु कॅच ड्रॉप संधी होती आणि संधीचं सोलो करता आलेला नाही आहे. फक्त सिंगल मिळते. सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47 धावा. आणखीन 3 धावांची आवश्यकता. पूर्णपणे या मॅच मध्ये अष्टविनायक नायगाव संघाने डॉमिनेट केलाय. भक्तिधाम डोंगे युवा संघ आहे, नवीन संघ आहे. खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी पहिल्या डावामध्ये या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजी करत असताना कुठेतरी या संघ मागे लागला. इथे यॉर्कर लेंथ क्लीन बॉल ट्रिफलाचीच्या स्वरूपात प्रशांतला बाद केलाय. फलंदाज बाद. जिगरवाला दादा हायलाई जिगरवाला समाजसेवेचा राजा रणजित गिरी जुचंद्र गाववाला समाजसेवेचा राजा विलास पाटील जुचंद्र गाववाला समाजसेवेचा राजा रणजित गिरी जुचंद्र गाववाला समाजसेवेचा राजा विलास पाटील जुचंद्र गाववाला. थँक्यू. 47 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मागील षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या. भरपूर जास्त धावा गोलंदाज हर्षने खर्च केल्या त्या षटकामध्ये. तब्बल 21 धावा, कारण 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा आणि ते 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. आणि खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करावी लागेल. नवीन फलंदाज योगेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश कोहली हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मोहिंदर हा गोलंदाज तुम्ही पाहताय. 7 चेंडू 3 धावा 3 धावा 6 चेंडू. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुरुवातीच्या 3 षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग केली आहे. क्वालिटी दर्जाचं क्रिकेट मैदानावरती अष्टविनायक नायगाव संघाने दाखवलंय. अप्रतिम कामगिरी प्रशांत आणि सतीशच्या माध्यमातून. तदनंतर हार्दिक मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्याही बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेत. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मोहिंदर बॉलिंग ट्रॅक वरती चांगली कामगिरी करावी लागेल. राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका आणि या फटक्याने मॅच फिनिश झाली. या सामना इथे जिंकलाय अष्टविनायक नायगाव या संघाने. अप्रतिम कामगिरी केली आहे. मॅच फिनिश. अभिनंदन अभिनंदन अष्टविनायक नायगाव. हार्डलक टपलक भक्तिधाम डोंगे संघ. हार्डलक सर्वेश जबरदस्त कामगिरी पहिल्या डाबामध्ये केली, परंतु गोलंदाजी करत असताना भरपूर सारे मिस्टेक केला आणि भक्तिधाम डोंगे या संघाचा पराभव या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये अवघ्या 2 धावा ज्या गोलंदाजाने खर्च केल्या आणि विकेट हॅट्रिक घेतली. अर्थातच रितेश गंगीकर ठरलेला आहे या मॅचचा